विद्यार्थी मित्रांनो, आपण 11वीच्या सचिवीय कार्यपद्धती या विषयामध्ये चिटणीसाची ओळख आणि त्याच्या कार्यपद्धतीची माहिती आपण जाणून घेतली। यावर्षी 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला वित्तीय रचना आणि कंपनीच्या भांडवल उभारणीचा अभ्यास करावा लागणार आहे। संस्थात्मक वित्तीय रचना या आपल्या पहिल्या प्रकरणामध्ये आपण वित्तीय रचनेचा अर्थ आणि वित्तीय रचनेचे महत्त्व ऑडिओमध्ये आपण अभ्यासलेला आहे। या व्हिडिओमध्ये आपण व्यवसायाला लागणाऱ्या स्थिर भांडवलाची आणि खेळत्या भांडवलाची माहिती अभ्यासणार आहोत। पहिल्यांदा आपण स्थिर भांडवलाची माहिती घेऊया। व्यवसायाला दोन प्रकारच्या भांडवलाची आवश्यकता असते, एक स्थिर भांडवल आणि दुसरे खेळते भांडवल। एक स्थिर भांडवल, स्थिर मालमत्तेमध्ये जे भांडवल गुंतवले जाते त्याला आपण स्थिर भांडवल असे म्हणतो। स्थिर भांडवल हे दीर्घकाळासाठी वापरले जाते। याचा कालावधी 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष किंवा त्याच्यापेक्षाही जास्त कालावधीचा असू शकतो। प्रत्येक व्यवसायाला व्यवसायाच्या उभारणीसाठी स्थिर भांडवलाची आवश्यकता असते। स्थिर भांडवल हे स्थिर मालमत्तेमध्ये गुंतवलेले असल्याने उदाहरणार्थ जमीन, इमारत, यंत्रसामग्री, फर्निचर, आता आधुनिक काळामध्ये आपण कम्प्युटर, तंत्रज्ञान यांना सुद्धा स्थिर मालमत्ता असे संबोधले जाते। अशा सर्व मालमत्तेंची व्यवसायाच्या उभारणीसाठी आवश्यकता असते। स्थिर भांडवलाशिवाय व्यवसाय अस्तित्वात येऊ शकत नाही, म्हणून प्रत्येक व्यवसायाला स्थिर भांडवलाची आवश्यकता असते। सुरुवातीच्या काळात स्थिर भांडवल गोळा करण्याची जबाबदारी ही प्रवर्तकांची असते। त्यानंतर स्थिर भांडवल हे व्यवसायामध्ये गुंतवलं जातं। स्थिर भांडवल गोळा करत असताना मालकी हक्काचे भांडवल, कर्जरोखे, बंधपत्र अशा दीर्घकालीन साधनांचा वापर केला जातो। स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर खालील प्रकारचे घटक परिणाम करत असतात। एक, व्यवसायाचे स्वरूप। व्यवसायाच्या स्वरूपावर स्थिर भांडवलाची आवश्यकता अवलंबून असते। व्यवसायाचे स्वरूप गुंतागुंतीचे असेल तर स्थिर मालमत्तेची किंवा स्थिर भांडवलाची गरज जास्त असते। या उलट व्यवसायाचे स्वरूप सरळ सोपे असेल, व्यवसाय किरकोळ स्वरूपात केला जात असेल तर स्थिर भांडवलाची गरज ही कमी असते। 2. व्यवसायाचे आकारमान। व्यवसायाच्या आकारमानावर स्थिर भांडवलाची गरज अवलंबून असते। व्यवसायाचे आकारमान मोठे असेल तर स्थिर मालमत्तेची आवश्यकता जास्त असते। या उलट व्यवसायाचे आकारमान लहान असेल तर स्थिर भांडवलाची गरज कमी असते। 3. व्यवसायाची व्याप्ती। व्यवसायाच्या व्याप्तीनुसारच स्थिर भांडवलाची आवश्यकता अवलंबून असते। व्यवसायाची व्याप्ती मोठ्या प्रमाणावर असेल, तिचा विस्तार जास्त असेल तर स्थिर मालमत्तेची गरज जास्त असते। या उलट व्यवसायाची व्याप्ती कमी प्रमाणात असेल तर अशा वेळेला स्थिर भांडवलाची गरज ही जास्त असते। 4. जुन्या मालमत्तेचा वापर। कंपनीला काही वेळेला नवीन यंत्रसामग्री खरेदी करावी लागते। अशा वेळेला स्थिर मालमत्तेमध्ये गुंतवणूक ही मोठ्या प्रमाणावर करावी लागते। या उलट जुन्याच यंत्रसामग्रीचा कंपनी वापर करत असेल तर स्थिर भांडवलाची या ठिकाणी गरज जास्त असते। 5. अर्थव्यवस्थेची स्थिती। अर्थव्यवस्थेच्या स्थितीवरच स्थिर भांडवलाची शक्यता अवलंबून असते। अर्थव्यवस्थेमध्ये तेजीचं वातावरण असेल तर अशा वेळेला स्थिर भांडवलाची गरज जास्त असते। या उलट मंदीचे वातावरण असेल तर स्थिर भांडवलाची गरज ही कमी असते। 6. लोकसंख्येचा कल। लोकसंख्या वाढीच्या वेगावर स्थिर भांडवलाची गरज अवलंबून असते। लोकसंख्या वाढीचा वेग जर जास्त असेल तर स्थिर भांडवलाची गरज ही जास्त असते, कारण उत्पादनांना मागणी वाढते। या उलट लोकसंख्या वाढीचा वेग कमी असेल तर अशा वेळेला उत्पादनांना असणारी मागणी घटते आणि स्थिर भांडवलामध्ये कमी प्रमाणात गुंतवणूक केली जाते। 7. ग्राहकांची मागणी। ग्राहकांच्या मागणीवर स्थिर भांडवलाची गरज अवलंबून असते। ग्राहकांची मागणी वस्तूंना जास्त असेल तर स्थिर भांडवलामध्ये जास्त गुंतवणूक केली जाते। या उलट ग्राहकांची मागणी कमी असेल तर स्थिर मालमत्तेमध्ये कमी प्रमाणात गुंतवणूक केली जाते।
8. स्पर्धात्मक वातावरण. स्पर्धात्मक शक्ती जर व्यवसायामध्ये जास्त असेल तर स्थिर मालमत्तेची जास्त प्रमाणात गरज असते. या उलट स्पर्धात्मक शक्ती जर कमी असेल तर कमी प्रमाणात स्थिर भांडवलाची गरज असते. 9. आंतरराष्ट्रीय परिस्थिती. आंतरराष्ट्रीय परिस्थितीवरच स्थिर भांडवलाची गरज अवलंबून असते. काही व्यवसाय हे आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करत असतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करत असताना स्थिर मालमत्तेमध्ये प्रचंड प्रमाणात गुंतवणूक करावी लागते. उदाहरणार्थ युद्धजन्य परिस्थिती उद्भवणार असेल तर अशा वेळेला वस्तूंचा तुटवडा भासतो, टंचाई निर्माण होते. अशा वेळेला स्थिर भांडवलाची गरज जास्त असते. 10. भाडेतत्वावरील मालमत्ता. काही व्यवसाय भाडेतत्वावरील मालमत्तेची खरेदी करतात आणि वस्तूंची निर्मिती करत असतात. अशा वेळेला स्थिर मालमत्तेमध्ये कमी प्रमाणात गुंतवणूक केली जाते. 11. सवलतीच्या दरात मालमत्ता. सरकारने जर कमी दरात किंवा सवलतीच्या दरात वस्तूंची उपलब्धता करून दिलेली असेल तर स्थिर मालमत्तेमध्ये कमी प्रमाणात गुंतवणूक केली जाते. आणि 12. उपकराची उपलब्धता. व्यवसायाच्या अनेक काही प्रक्रिया पार पाडण्यासाठी इतर व्यवसायांशी उपकरार केलेले असेल तर स्थिर मालमत्तेची गुंतवणूक कमी प्रमाणात करावी लागते. उदाहरणार्थ व्यवसायामध्ये फक्त वस्तूंचं उत्पादन होत असेल आणि वस्तूंची बांधणी किंवा वस्तूंचं पॅकेजिंग, त्यांची वाहतूक ही इतर व्यवसायामार्फत होणार असेल तर अशा वेळेला स्थिर मालमत्तेमध्ये कमी प्रमाणात गुंतवणूक केली जाते. दुसरं भांडवल आहे खेळते भांडवल. खेळते भांडवल असू दे किंवा स्थिर भांडवल, या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं म्हणायला हरकत नाही आहे. कारण व्यवसायामध्ये केवळ स्थिर भांडवल असून चालत नाही, खेळत्या भांडवलाची आवश्यकतासुद्धा तेवढ्याच प्रमाणात असते. व्यवसायाची दैनंदिन कार्य पार पाडण्यासाठी ज्या भांडवलाची आवश्यकता असते त्याला आपण खेळते भांडवल असे म्हणतो. खेळते भांडवल हे व्यवसायामध्ये कच्च्या मालाचा साठा, रोख रक्कम तसेच येणारे उधारीचे मूल्य यांच्यावर अवलंबून असते. अशा प्रकारे व्यवसायाचे सर्व दैनंदिन खर्च हे खेळत्या भांडवलातून भागवले जाते. जेस्टनबर्ग यांच्या मतानुसार चालू संपत्तीचे चालू देण्यांवर असलेले अधिक्य म्हणजेच खेळते भांडवल होय. तसेच जे.एस. मिल यांनी केलेली व्याख्या आहे, एकूण चालू मालमत्ता म्हणजेच खेळते भांडवल होय. म्हणजेच व्यवसायाच्या चालू संपत्तीलाच खेळते भांडवल असे म्हटलेले आहे. खेळत्या भांडवलाला अभिसरण भांडवल असेही म्हणतात, कारण खेळते भांडवल हे सतत बदलत असते. खेळत्या भांडवलाचा चक्रीय प्रवाह आपण अभ्यासणार आहोत. या चक्रीय प्रवाहामध्ये सुरुवातीला व्यवसायामध्ये असणारी रोख रक्कम ही कच्च्या मालाच्या खरेदीसाठी वापरली जाते. कच्च्या मालाची खरेदी केल्यानंतर त्याच्यावर योग्य त्या प्रक्रिया करून उत्पादन घेतले जाते. तयार झालेल्या उत्पादनांची या ठिकाणी उधारीवर वस्तूंची विक्री बाजारपेठेमध्ये केली जाते. भविष्यामध्ये ज्या वेळेला उधारीचे मूल्य प्राप्त होते त्याला येणाऱ्या रोख पैशातून पुन्हा कच्च्या मालाची खरेदी केली जाते आणि पुन्हा उत्पादन सुरू केलं जातं. म्हणजेच हा चक्रीय प्रवाह सतत व्यवसायामध्ये सुरू असतो आणि म्हणून याला खेळत्या भांडवलाचा चक्रीय प्रवाह असं म्हटलेलं आहे. खेळत्या भांडवलाची गरज ही व्यवसायामध्ये कर्मचाऱ्यांचे पगार असेल, जागेचं भाडं असेल किंवा या ठिकाणी स्टेशनरीचा खर्च असेल, अशा स्वरूपात व्यवसायाला करावे लागतात. खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक पुढीलप्रमाणे. त्यामध्ये 1. व्यवसायाचे स्वरूप. व्यवसायाचे स्वरूप जर गुंतागुंतीचे असेल, क्लिष्ट स्वरूपाचे असेल तर खेळत्या भांडवलाची गरज जास्त असते. या उलट व्यवसाय जर किरकोळ स्वरूपात असेल तर खेळते भांडवल हे कमी प्रमाणात लागते. 2. व्यवसायाचे आकारमान. व्यवसायाचे आकारमान हे मोठ्या प्रमाणात असेल अशा ठिकाणी खेळत्या भांडवलाची गरज जास्त असते. या उलट व्यवसायाचे आकारमान कमी असेल तर अशा वेळेला खेळत्या भांडवलाची गरज ही कमी असते. 3. विक्रीचे प्रमाण. व्यवसायामार्फत होणाऱ्या खरेदी विक्रीच्या प्रमाणावर खेळत्या भांडवलाची गरज अवलंबून असते. खरेदी विक्रीचे प्रमाण जास्त असेल तर खेळत्या भांडवलाची जास्त गरज व्यवसायाला असते. या उलट खरेदी विक्रीचे प्रमाण हे कमी असेल तर अशा वेळेला खेळत्या भांडवलाची गरज कमी असते. 4. उत्पादन चक्र. उत्पादन चक्र म्हणजेच
कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्क्या वस्तूमध्ये त्याचं रूपांतरण करणे यालाच आपण उत्पादन चक्र असे म्हणतो. हे उत्पादन चक्र प्रत्येक व्यवसायामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचं असतं. काही वस्तूंचा उत्पादन चक्राचा कालावधी हा जास्त असतो आणि काही व्यवसायामध्ये हा उत्पादन चक्रांचा कालावधी कमी प्रमाणात असतो. उत्पादन चक्र जेवढा कालावधी जास्त तेवढे खेळते भांडवल जास्त. यावर उत्पादन चक्राचा कालावधी जेवढा कमी तेवढे खेळते भांडवल कमी लागते. 5. व्यापारी चक्र. व्यापारी चक्र म्हणजेच तेजीमंदीचे चक्र होय. तेजीच्या काळात वस्तूंना असणारी मागणी वाढते, त्यामुळे खेळत्या भांडवलाची आवश्यकता जास्त असते. या उलट मंदीच्या काळामध्ये वस्तूंना असणारी मागणी घटते, अशा वेळेला खेळत्या भांडवलाची गरज खूप कमी असते. 6. खरेदी व विक्रीच्या अटी. काही व्यवसाय हे वस्तूंची खरेदी उधारीवर करतात आणि वस्तूंची विक्री ही रोखीवर करतात. अशा व्यवसायांना खेळत्या भांडवलाची आवश्यकता कमी असते. या उलट काही व्यवसाय रोखीने वस्तूंची खरेदी करतात आणि वस्तूंची विक्री ही उधारीवर करतात. अशांना खेळत्या भांडवलाची गरज ही जास्त असते. त्यामुळे खरेदी विक्रीच्या अटी ज्या प्रमाणात राहतील तेवढ्या प्रमाणात खेळत्या भांडवलाची गरज ही व्यवसायाला असते. 7. उधारीवर अंकुश. प्रत्येक व्यवसायाला उधारीवर नियंत्रण ठेवावे लागते आणि हे नियंत्रण प्रत्येक व्यवसायाचा संस्थापक किंवा संचालक हा उधारीवरील अंकुश ठेवण्याचा निर्णय घेत असतो. उधारीवरील नियंत्रण योग्य प्रकारे असेल, उधारी वेळेवर वसूल होत असेल तर खेळत्या भांडवलाची कमतरता भासत नाही, खेळते भांडवल कमी लागते. या उलट उधारी वेळेवर वसूल होत नसेल तर या ठिकाणी उधारीचे मूल्य वाढते आणि म्हणूनच खेळत्या भांडवलाची व्यवसायाला गरज जास्त वाटते. 8. प्रगती व विकासाचा वेग. व्यवसायाच्या प्रगतीचा आणि विकासाचा वेग जर जास्त असेल तर खेळत्या भांडवलाची गरज जास्त लागते. या उलट प्रगती व विकासाचा वेग या ठिकाणी कमी असेल तर खेळत्या भांडवलाची गरज कमी लागते. 9. व्यवस्थापनाची कुवत. प्रत्येक व्यवसायाच्या व्यवस्थापनामार्फत वस्तूच्या उत्पादन आणि वितरणाचा निर्णय घेतला जातो. वस्तूंचं उत्पादन आणि त्याचं वाटप यामधला कालावधी कमी असेल तर त्या ठिकाणी खेळते भांडवल हे कमी लागते. या उलट उत्पादन आणि वितरण यामध्ये बराचसा कालावधी असेल तर खेळत्या भांडवलाची गरज जास्त लागते. उदाहरणार्थ उन्हाळी किंवा पावसाळी आवश्यक असणाऱ्या वस्तूंचं उत्पादन वर्षभर असतं, परंतु त्यांची विक्री मात्र पावसाळ्यातच केली जाते. उदाहरणार्थ छत्र्या, रेनकोट यांचं उत्पादन वर्षभर सुरू असतं पण त्यांची विक्री फक्त पावसाळ्यात केली जाते. म्हणजेच तिथं या ठिकाणी उत्पादन आणि वितरण याचा कालावधी जास्त असतो, तर खेळत्या भांडवलाची गरज जास्त असते. आणि 10. बाह्य घटक. वित्तीय संस्था, बँका खेळत्या भांडवल व्यवसायाला पुरवण्यासाठी तयार असतील तर अशा वेळेला खेळत्या भांडवलाची या ठिकाणी गरज कमी असते. या उलट वित्तीय संस्थांकडून सहजासहजी या ठिकाणी कर्ज उपलब्ध होत नसेल तर अशा वेळेला खेळत्या भांडवलाची गरज जास्त असते. अशा प्रकारे स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल हे प्रत्येक व्यवसायासाठी आवश्यक असते. पुढची संकल्पना आपण अभ्यासणार आहोत. भांडवल संरचना ही खूप महत्त्वाची संकल्पना आहे. प्रत्येक व्यवसाय लहान असू दे किंवा मोठा असू दे, प्रत्येक व्यवसायाला भांडवल संरचना ही असते. भांडवल संरचना म्हणजेच व्यवसायाला आवश्यक असणाऱ्या निधीची केलेली क्रमवार रचना म्हणजेच भांडवल संरचना होय. वेसल यांनी असं म्हटलेलं आहे, व्यवसायाला आवश्यक असणाऱ्या दीर्घ मुदतीचे आणि वैविध्यपूर्ण निधी म्हणजेच भांडवल संरचना होय. तर हॅम्प्टन यांनी असं म्हटलेलं आहे, समहक्काचं भांडवल आणि कर्ज यांच्यामधील सहसंबंध म्हणजे भांडवल संरचना होय. प्रत्येक व्यवसायाची भांडवल संरचना कशी असावी याचा निर्णय वित्त व्यवस्थापक घेत असतो. प्रत्येक व्यवसायाची भांडवल संरचना ही 2 भागामध्ये विभागलेली असते. 1. मालकी हक्काचे भांडवल आणि 2. कर्जाऊ भांडवल. मालकी हक्काच्या भांडवलामध्ये व्यवसायामार्फत समहक्क भांडवल, अग्रहक्क भांडवल आणि राखीव निधी यामार्फत गोळा केले जाते आणि कर्जाऊ भांडवलामध्ये व्यवसाय कर्जरोखे, बंधपत्र, ठेवी आणि कर्जे यांची या ठिकाणी विक्री करून मोठ्या प्रमाणावर कर्ज गोळा करते. समहक्क भांडवल, अग्रहक्क भांडवल, राखीव निधी तसेच कर्जरोखे, बंधपत्र, ठेवी आणि कर्जे यांचा सविस्तर अभ्यास आपल्याला प्रकरण 2 मध्ये आपण अभ्यासणार आहोत.
भांडवल संरचना ही प्रत्येक व्यवसायाची महत्त्वपूर्ण अंग आहे किंवा महत्त्वपूर्ण चौकट आहे असं म्हणायला हरकत नाही आहे की या चौकटीवरच प्रत्येक व्यवसायाची भांडवल संरचना ही उभारलेली असते.